जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथराज दासबोध त्याच्या आधाराने नवविधा भक्ती समजून घेण्यासाठी जमलेल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक वंदन करते। मागच्या वेळेला आपण श्रवण भक्ती पाहिली। श्रवण भक्ती पाहिली असताना त्या श्रवण भक्तीचे आचार्य कोण आहेत? तर श्रवण भक्तीचे आचार्य जे आहेत ते परीक्षित राजा। आयुष्यामध्ये एकदाच फक्त त्यांनी भागवत सप्ताह ऐकला आणि एका ऐकण्यातच ते मुक्त झालेले आहेत। त्याला श्रवण असं म्हणतात। आपण किती वेळेला प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, पण अजून मुक्तीच्या जवळपास सुद्धा आपण गेलेले नाही आहोत हे आपल्या लक्षात येतं। मग आता आपण श्रवण कसं करायचं आहे? तर परीक्षित राजासारखं करायचं आहे। श्रवण करता करता जे काही आपण ऐकलेलं आहे, भगवंताची कीर्ती ऐकलेली आहे, भगवंताचं गुणगान ऐकलेलं आहे, जे जे आपण ऐकलेलं आहे ते तसंच इतरांना सांगण्याचा प्रयत्न करणे याला कीर्तन भक्ती असं म्हणतात। दुसरी भक्ती जी सांगितलेली आहे ती कीर्तन भक्ती आहे। आता कीर्तन भक्तीमध्ये आपल्याला वाटतं की अरे कीर्तन करायचं म्हणजे कोणीतरी छान वेश धारण करून आलेलं असलं पाहिजे, समोर भरपूर श्रोते पाहिजे। अगदी बरोबर आहे, कारण प्रबोधन करण्यासाठी म्हणून ज्या 4 पद्धती आपल्या संस्कृतीमध्ये मांडलेल्या आहेत त्यामध्ये पुराण, कीर्तन, प्रवचन आणि पाठ अशा 4 पद्धतीने प्रबोधन करण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामध्ये कीर्तन भक्ती जी आहे ती दुसऱ्या क्रमांकावर येते। जे जे आपण ऐकलेलं आहे ते इतरांना तसंच सांगत राहणे। आता प्रपंचात ही सवय आपल्याला आहे, जे काही आपण ऐकतो कोणासंबंधी ते लगेच दुसरं कोणाला तरी सांगतो। पण या ठिकाणी ज्याची कीर्ती गायची आहे, याचं कीर्तन करायचं आहे, या कीर्तन भक्तीचा विषय काय असावा? तर कीर्तन भक्तीचा विषय फक्त भगवंत, भगवंताचं रूप, भगवंताचं नाम, भगवंताचे गुण, भगवंताचं चरित्र, भगवंताचे पराक्रम, भगवंताचं ऐश्वर्य असं जे काही आहे ते मनमुराद इतरांना सांगणे याला कीर्तन भक्ती असं म्हणतात। आता कीर्ती गाण्याची तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सवय आहे, पण आपल्या कीर्ती गाण्याचा विषय काय आहे? तर माझा प्रपंच, माझे नातवंड, मी जे काही माझ्या प्रपंचामध्ये संकटाला सामोरा जात जात प्रपंच यशस्वी केला, या इत्यादी गोष्टींचं आम्ही गुणगान करतो, इतरांना सांगत राहतो। पण भगवंताविषयी बोलायची वेळ आली की मग मात्र आपल्या वाचेला खीळ बसल्यासारखं होतं। ह्याचं कारण काय आहे? कारण चित्ताला तशी सवयच लावून घेतलेली नाही की कीर्ती गाण्याचा विषय काय असावा। तर भगवंत हा कीर्ती गाण्याचा विषय असला पाहिजे। कीर्ती भगवंताची जर आपण गात राहिलो तर आपल्या वैखरी वाणीला एक उत्तम असं वळण लागतं। समर्थ आपल्याला मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा सांगतात की न बोले मना राघवे विण काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही। की आजपर्यंत तुझ्या वाणीचे इतर विषय होते ते तू इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत होतास, पण जे निरूपण तू इतरांना करून सांगितलं, ज्याची तू कीर्ती गायली, त्या कीर्ती गाण्यातून तुला खूप सुख प्राप्त झालेलं आहे
का दुःख उगळण्याचाच तू प्रयत्न केलेला आहे? हे आतल्या आत आपण आपल्या ठिकाणी समजून घ्यावं. मग कीर्तन भक्ती करायची तर कशासाठी करायची आहे? तर समर्थ या ठिकाणी आपल्या समोर म्हणतात, आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे विण सर्वथा राहोची नये. की मला खूप भगवंताविषयीची माहिती आहे म्हणून माझी विद्वत्ता इतरांना दाखवण्यासाठी म्हणून मला भगवंताची कीर्ती गायची नाहीये, तर माझ्या वैखरी वाणीचं त्या ठिकाणी पूर्णपणे त्या वैखरी वाणीला वळण लावण्यासाठी, तिचं सार्थक होण्यासाठी, भगवंतांनी जी तुम्हाला आम्हाला वाणी दिलेली आहे त्या वाणीचं सार्थक होण्यासाठी म्हणून भगवंताची कीर्ती गायची आहे. आणि ती गाता गाता अंतःकरणाला समाधान प्राप्त होईपर्यंत ती गाण्याचा आम्ही प्रयत्न करायचा आहे. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. खूप महत्वाचं आहे की मनाला वळण लावावं लागतं, तसं आमच्या वाणीला सुद्धा वळण लावण्याची अत्यंत गरज आहे. कारण वाणीच्या द्वारे आम्ही जगातले सगळे व्यवहार करतो, आमच्या प्रपंचातले व्यवहार सुद्धा वाणीद्वारे करतो. आणि त्या वाणीलाच जर योग्य वळण लावलेलं नसेल तर या वाणीमुळेच कितीतरी दुःख जे आहेत ते तुमच्या आमच्या वाट्याला येतात. जगामध्ये जगमित्र जिव्हेपासी आहे सूत्र, असं समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की जिव्हेपासी सूत्र आहे. डॉक्टर काका म्हणतात की मृदू वचनामध्ये फार मोठे यश सामावलेले आहे. मग आता वाणीवर संस्कार करण्याची गरज आहे. मग ती वाणी कोणासाठी झिजवावी? तर ती वाणी भगवत कीर्ती गाण्यासाठी झिजवावी. त्याला कीर्तन भक्ती असं म्हणतात. आता कीर्तन हे प्रबोधनाचं एक खूप मोठं असं साधन आहे. आता ज्याला कीर्तनाद्वारे प्रबोधनाचं कार्य भगवंतांनी ज्याच्यावर सोपवलेलं आहे, महत्वाचे 2 भाग आहेत या ठिकाणी की मोले कीर्तन करू नये. काही जण कीर्तन शिकतात, कीर्तन महाविद्यालयात जातात, पदवी घेतात, डिग्री घेतात, उत्तम तऱ्हेने कीर्तन रंगवण्याचा प्रयत्न करतात, 3-3 तास कीर्तन करतात. पण ते करत असताना सुरुवातीलाच मानधनाचा विषय काढतात. आणि इथं तरी समर्थ आपल्याला म्हणतात मोले कीर्तन करू नये. दुसरा एक भाग आहे की आपल्या श्री गुरूंनी आपल्याला जर कीर्तन करण्याची अनुज्ञा केलेली असेल की त्या माध्यमातून इतरांना प्रबोधन करायचं आणि आपलं साधन वाढवायचं आहे, म्हणून साधन म्हणून कीर्तन करावं, पण मोले कीर्तन करू नये असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. म्हणजे कीर्तन करण्याच्या पूर्वीच आधी मानधनाचा विषय वगैरे न काढता, आता 2 भाग आहे या ठिकाणी की समाजाने कुठलीही गोष्ट फुकट घेऊ नये, म्हणून समाज जे काही देईल ते आनंदाने स्वीकारावं, पण आधीच आपलं तुंतुणं मानधनाचं त्यांच्या मागे अजिबात लावू नये किंवा निरपेक्ष बुद्धीने आपण ते करत राहावं. त्यातून जे प्राप्त व्हायचं, जे भगवंताला इच्छा असेल त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी मिळत जाईल. पण काही मिळवण्यासाठी म्हणून, आपल्याला पैसा मिळवण्यासाठी म्हणून कीर्तन करायचं नाही, तर आपल्या वाणीद्वारे भगवंताची सेवा करायची, वाणीद्वारे आपल्या गुरूंचं ऋण फेडायचं आणि म्हणून कीर्तन करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आता कीर्तनकार जो आहे त्यांनी प्रबोधन करत असताना काय काय करायचं आहे, तर त्याचा हेतू जो आहे तो मुख्य म्हणजे शुद्ध पाहिजे की कीर्तन ऐकता ऐकता अनेकांच्या मनामध्ये भक्तिभाव जागा झाला पाहिजे. वैराग्याचे त्या ठिकाणी पूर्णपणे बोल त्यांच्या अंतःकरणापर्यंत रुजले पाहिजे. वैराग्याचं महत्त्व कळलं पाहिजे, भगवत भेटीचं महत्त्व त्या ठिकाणी कळलं पाहिजे. हे सगळं करत असताना कीर्तनामध्ये बाकी सर्व कलांना सुद्धा भरपूर वाव आहे. प्रबोधन करत असताना कीर्तन कलेच्या माध्यमातून त्याला नृत्य कला आली पाहिजे. त्यानंतर अनेक कथा, काही घडून गेलेल्या कथा आणि काही व्यवहारात दृष्टांत देताना मांडण्यात येणाऱ्या कथा, अशा दोन्हीही गोष्टी फुलवता आणि रंगवता त्याला आल्या पाहिजेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताची भक्ती, भक्तांचे चरित्र, भगवंताचं चरित्र, त्यानंतर भगवंताची भक्तवत्सलता इत्यादी सर्व गोष्टी श्रोत्यांच्या पुढे अत्यंत उत्तम पद्धतीने मांडणं, याला कीर्तन भक्ती असं म्हटलेलं आहे. कीर्तनाचा हेतू हा करमणूक नसावा, नाहीतर 3 तास अगदी सात्विक करमणूक, येणारे श्रोते खूप हसले पाहिजेत आणि मग त्यांना हसवण्यासाठी म्हणून वाटेल ते सांगितलं पाहिजे असंही नाही. सतत विनोद
असा सुद्धा या ठिकाणी भाग नाही, तर विनोदही कीर्तनामध्ये असावा, पण तो मार्मिक असावा। त्या ठिकाणी कार्यक्रम जो आहे कीर्तनाचा तो सवंग नसावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। कीर्तनकार जो आहे तो अनेक कलांनी संपन्न पाहिजे, पण नुसता कलावंत असूनही उपयोग नाही, तर त्याला सगुण आणि निर्गुण या दोन्हीही गोष्टीचं व्यवस्थित असं ज्ञान असलं पाहिजे। प्रसंगाप्रसंगाने त्यांनी अवतीभोवती जे चाललेलं आहे त्याचा सुद्धा परामर्श घेत चांगलं काय आणि वाईट काय हे लोकांना समजून सांगण्याची कला त्याच्या कीर्तनामध्ये नक्की असली पाहिजे। मनापासून आवडी, जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी हरी कीर्तनाची। की या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे, तर हरीचं कीर्तन करायचं आहे, हरीचे गुण गायचे आहे, हे मात्र कीर्तनकारांनी विसरून चालत नाही। त्याला जसं अनेक कथा, चरित्र, भक्तांच्या कथा माहिती पाहिजेत, त्याच्या जोडीला अध्यात्म निरूपणाचं पूर्णपणे ज्ञान असलं पाहिजे। सगुण आणि निर्गुण या दोन्हीही गोष्टी हातात हात घालून या कीर्तनामध्ये त्याला मांडता आल्या पाहिजे। कीर्तन करत असताना त्याचं आपल्या समोर मांडणी आहे की असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। याच्यावर समर्थांचा खूप कटाक्ष आहे की वक्ता जो आहे तो प्रचितीचा असला पाहिजे, आणि प्रचितीचा असला तर स्वतःच्या अनुभवातून ज्या वेळेला तो या गोष्टी लोकांसमोर मांडतो त्यावेळेला लोकांच्या अंतःकरणापर्यंत नक्कीच भगवत भक्तीचा जो प्रचार या माध्यमातून करायचा असतो तो नक्कीच त्यांच्या ठिकाणी पोहोचलेला असतो। असो हे सगळे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती। की या ठिकाणी त्यांनी काय करायचं, तर वेदाज्ञाच्या आज्ञा ज्या आहे वेदांच्या त्याही त्या ठिकाणी पाळायच्या आहेत। अधूनमधून सर्वामुखी मंगल बोलवावे असं जसं समर्थ सांगतात त्याप्रमाणे नामस्मरण अधूनमधून सगळ्यांच्या मुखातून आलं पाहिजे, हे सुद्धा कीर्तनामध्ये अपेक्षित आहे। आता कीर्तन भक्तीमुळे काय काय होऊ शकतं, समर्थ सांगतात की भगवंताचं कीर्तन गायल्याने आपली वाणी पवित्र होते, अनेक दोष जे अंतःकरणामध्ये आहेत ते आपले कमी होणे हा या ठिकाणचा मुख्य भाग आहे। कारण अरे लोकांना आपण हे या पद्धतीने समजून सांगतो आणि आपण मात्र तसंच वागतो, असं जर त्या वक्त्याच्या अंतःकरणामध्ये सतत जागं राहिलं तरच तो स्वतःही सुधरू शकतो, आणि तो सुधारल्यामुळे कृतीत त्यांनी ते उतरवलेलं असल्यामुळे लोकांना सुद्धा त्याच्याकडून सुधारण्याची व्यवस्था त्यामध्ये केली गेलेली असते। कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरी कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती। इथं सुशीळ शब्दाचा अर्थ आहे की कीर्तन ऐकणारे जे आहेत ते सुद्धा अत्यंत शीलवंत, सदाचारी आणि चांगल्या वर्तणुकीचे मग ते श्रोते त्या ठिकाणी घडत जातात। कीर्तन करत असताना अनेक तऱ्हेचे जे संशय आहेत श्रोत्यांच्या मनातले, ते श्रोत्यांच्या मनातले संशय सुद्धा कथेच्या माध्यमातून, दृष्टांताच्या माध्यमातून अशा सुंदर पद्धतीने वक्त्यांनी म्हणजे कीर्तनकारांनी फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सदा सर्वदा हरिकीर्तन ब्रह्मसूत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोली जेता आहे। नारदाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, कारण कीर्तन भक्तीचा आचार्य कोण आहे, तर नारद महामुनी हे कीर्तन भक्तीचे आचार्य आहेत। अखंड भगवंताचं कीर्तन, भगवंताची कीर्ती गाणे, भगवंताचं कार्य करणे आणि भगवंताच्या नामामध्ये रंगून जाणे, असं 3 प्रकाराने त्यांनी ही कीर्तन भक्ती जी आहे ती पूर्णपणे साध्य केलेली आहे। आणि त्याचा परिणाम इथे सांगितलेला आहे की तेणे नारद तोची नारायण बोली जेता आहे। की जसं समर्थांनी भक्तिचैन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी, असं सुरुवातीलाच ग्रंथाचा अभिप्राय सांगितलेला आहे। तोच मुद्दा परत या ठिकाणी की नर तोची नारायण होण्याची व्यवस्था जी आहे ती श्रवण आणि कीर्तन या दोन्ही भक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर समर्थांनी ठेवलेली आहे। कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, हरी कीर्तनी वसे। ती कीर्तनाचा महिमा अगाध आहे। उत्कृष्ट कीर्तनकार जर भगवंताच्या सगुण निर्गुण उभयरूप कथा
अत्यंत सुंदर पद्धतीने समजून सांगत असतील तर कीर्तन करता करताच समाधी सुखाचा अनुभव सुद्धा येऊ शकतो। इथपर्यंत या कीर्तन भक्तीची वैशिष्ट्यता आपल्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष मारुती सुद्धा हजर राहत असे, ह्या पद्धतीच्या कथा प्रचलित आहे। मग जिथे जिथे भगवंताचं कीर्तन चाललेलं असतं, संकीर्तन चाललेलं असतं, त्या ठिकाणी भगवत भेटीची नक्की व्यवस्था आहे असं या ठिकाणी भगवंत सुद्धा बोलतात की मी वैकुंठात राहत नाही, मी कैलासात राहत नाही, तर मी भक्तांच्या हृदयामध्ये जिथं माझं सतत नाम संकीर्तन चाललेलं आहे त्या ठिकाणी मी मात्र तुम्हाला भेटतो। या पद्धतीने ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा त्याची ग्वाही दिलेली आपल्याला माहिती आहे। या पद्धतीने कीर्तन म्हणजे जे जे आपण ऐकलेलं आहे, आता कीर्तनकाराच्या माध्यमातून एवढी भक्ती झाल्यानंतर मग आपण तर कीर्तनकार नाही, मग आपल्याला कीर्ती गाता येईल की नाही, तर आपण जे काही ऐकलेलं आहे, जे श्रवण केलेलं आहे ते आपणच आपल्या मनाशी सुद्धा कीर्तन करू शकतो आणि सतत स्वतःला जागं ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो। महत्वाचा भाग आहे जे ऐकलेलं आहे ते आम्ही आमच्या वाणीच्या द्वारे जर इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला तर लक्षात राहण्याची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी सहजच होऊन जाते। एकदा ऐकायचं, एकदा परत त्याच विषयी बोलायचं। मग आता तत् कथनम तत् श्रवणम झाल्यानंतर तत् कथनम अशा दोन्ही गोष्टी सातत्याने घडल्या तर जे जे आम्ही ऐकलेलं आहे ते इतरांना सांगता सांगता ते माझ्या मनामध्ये धारण करण्याची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी सहजच होऊन जाते। आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर काका गमतीने म्हणतात की तुम्ही जे जे ऐकलेलं आहे ते आधी इतरांना सांगण्यासाठी म्हणून चहा पोहे खाऊ घालून श्रोत्यांना जमवण्याचा प्रयत्न करा, कारण सांगणे ही एक साधना आहे, ते मिरवायचं नाही। आपल्याजवळ किती विद्वत्ता आहे हे मिरवण्यासाठी कीर्तन नाही आहे, तर आपल्या जवळ जे काही आपण ऐकलेलं आहे ते तसंच धारण करून ठेवण्याची व्यवस्था म्हणून कीर्तन भक्ती आपल्याला सांगितलेली आहे। आणि ही दुसरी म्हणजे नवविधा भक्तीमधली दुसरी पायरी जर काय आहे तर पहिली श्रवण आणि दुसरी कीर्तन। आता यानंतर आपल्याला पाहायची आहे ती नामस्मरण भक्ती। तुम्ही आम्ही सगळेजण नामस्मरण भक्ती अत्यंत सोपी भक्ती म्हणून त्याला सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे। आपण सगळेच जण म्हणतो की नामस्मरण हे सगळ्यात जास्ती सोपं, आणि सगळ्या संतांनी सुद्धा या नामस्मरण भक्तीचाच भरपूर प्रचार आणि प्रसार केलेला आहे। गोंदवलेकर महाराज, प्रल्हाद महाराज, रामदास स्वामी सगळ्या संतांनी नामस्मरण भक्तीला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। आणि त्याचं मूळ कारण जर काही असेल तर या ठिकाणी नामस्मरण भक्ती ही कलियुगामध्ये अत्यंत कलियुगातल्या लोकांसाठी अत्यंत सोपी सुटसुटीत या पद्धतीची आहे। आता पहा, कलियुगामध्ये यज्ञादी कर्मे जर करायचे असतील तर त्याला त्रैवर्णिकां वाचून इतरांना करता येत नाही अशी वेदांनी आज्ञा दिलेली आहे। अष्टांग योगाच्या माध्यमातून जर आम्हाला पुढे जायचं असेल तर विरक्त व अपरिग्रह असं साधक असल्या वाचून त्याला अष्टांग योग झेपत नाही। ज्ञान मार्गाने जर पुढे जायचं असेल तर विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व, समाधी, षटक हे सगळं अंगी बाणवल्याशिवाय पुढे जाता येत नाही। पण नामसाधन जे आहे ते मात्र अधिकार निरपेक्ष आहे। नंतर इतर साधने जे आहेत त्यांना सापेक्षता आहे। कर्म मार्गाने जायचं असेल तर काहीतरी सामुग्री गोळा करावी लागते, अष्टांग मार्गाने जायचं असेल तर मनोधैर्य, शारीरिक शक्ती ह्या गोष्टी खूप हव्या असतात। ज्ञान मार्ग पाहिजे तर बुद्धीचं वैभव पाहिजे, पण नामस्मरण भक्तीला मात्र असं काही लागत नाही। या ठिकाणी फक्त आपल्या वाणीला वळण लावावं लागतं। आता नामसाधन जे आहे त्यामध्ये साधन वेगळं साध्य वेगळं असं पण नाही, तर साधन आणि साध्य यांची एकवाक्यता जी आहे ती नामस्मरण भक्तीमध्ये लागते। आता श्रवण भक्ती करायची असेल तर वक्ता समोर असावा लागतो आणि मग श्रोता म्हणून आम्ही ऐकतो। कीर्तन करायचं असेल तर श्रोता समोर असावा लागतो। तसं नामस्मरण भक्तीमध्ये काही नाही, तर नामस्मरण भक्ती ही आपणच आपल्या ठिकाणी स्मरणाच्या द्वारे सतत करू शकतो। आम्ही नामाचे धारक
नेणो प्रकार आणिक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. तुकाराम महाराज निर्णय देतात की इतर साधनांची या कलियुगामध्ये आम्हाला खरोखरीच गरज नाही, तर आम्ही कशाचे धारक आहोत, तर नामाचे धारक आहोत. त्यामुळे इतर मार्ग जाणण्यापेक्षा नामस्मरण भक्तीचा जर उहापोह व्यवस्थित करून घेतला, ती जर आम्ही समजून घेतली, तर सगळ्यात सोपं आणि साध्य साधन एकत्र असणारं असं हे साधन आम्हाला खुलं करून ठेवलेलं आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान न कळे घडे सर्वथा. की कलियुगामध्ये बाकीचे जे मार्ग झालेले आहेत भगवंताकडे जाण्याचे, ते खरोखरीच क्षीण झालेले आहे. कारण त्या मार्गाने अवलंब करताना आमची दमछाक होऊ शकते. परंतु नामस्मरण जे आहे ते चहुवर्णा अधिकार असं समर्थ या समासामध्ये आपल्याशी बोलतात की चारही वर्णातल्या लोकांना या नामस्मरणाचा अधिकार आहे. मग स्त्री असू दे, पुरुष असू दे, बाल्यावस्था असू दे, तरुण अवस्था असू दे किंवा वार्धक्य अवस्था असू दे, कुठल्याही अवस्थेमध्ये, कुठल्याही काळी, कुठल्याही जातीचे सर्व लोक जे करू शकतात तेच हे नामसाधन आहे. मग आता नामसाधन तर इतकं सोपं आहे, मग तरी सुद्धा सर्वजणांच्या मुखी नाम का येत नाही? नामदेव महाराजांचा अभंग आपल्याला माहिती आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. की तुझं हे नाम जे आहे ते अमृतापेक्षा पण गोड आहे, पण या नामस्मरणातली गोडी अजून माझ्या मनामध्ये का उतरत नाही? माझ्या मनामध्ये सारखं नाम घ्यावं असं का येत नाही? आणि ह्याला कारण आहे मल आणि विक्षेप नावाचे जे दोन दोष आहेत ते आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. म्हणून भगवंताच्या नामाविषयी सगळे संत आम्हाला मनापासून सांगत असताना सुद्धा आमच्या मनामध्ये मात्र ते घ्यावं असं येत नाही, किंवा घेत जरी असलो तरी सुद्धा त्यामधली जी गोडी आहे, त्यामधला जो रस आहे तो मात्र अजून आमच्यामध्ये निर्माण होत नाही. मग आता हा निर्माण होण्यासाठी तरी काय करायचं आहे? तर बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठल आवडी असं आपल्या समोर सांगून ठेवलेलं आहे की कुठंतरी सुकृत कमी पडतं, खूप चुकीचं काहीतरी आधीच्या जन्मात करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ह्या जन्मी मनापासून नाम घेण्याचा प्रयत्न करत असून सुद्धा आम्हाला मात्र त्यामध्ये पूर्ण गोडी अशी निर्माण होत नाही. सगळ्या साधकांचं आपल्या समोर या ठिकाणी सांगणं आहे, म्हणणं आहे की अहो नाम घेताना जे विचार आमच्या मनामध्ये, म्हणजे नाम घेत नव्हतो त्याही वेळेला इतके विचार आमच्या मनामध्ये येत नव्हते, पण जेव्हा नामस्मरणाला बसतो त्यावेळेला मात्र नको नको ते विचार येऊन आम्हाला त्रस्त करतात. अगदी बरोबर आहे, सुरुवात ही अशीच होत असते. आता पूर्वजन्मी अनंत चुकीचे जे संस्कार मनामध्ये दडून राहिलेले आहेत ते नामस्मरणाचा त्या ठिकाणी उद्योग सुरू झाला की आधी ते वर यायला सुरुवात होते आणि वर येता येता हळूहळू ते नंतर निघून सुद्धा जातात. म्हणून असे कितीही चुकीचे विचार मनामध्ये येत राहिले, वाईट विचार नामस्मरण करत असताना मनामध्ये येत राहिले, तरी सुद्धा नामधारकांनी न घाबरता मनापासून नाम घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर हळूहळू हे सगळे विचार मनातून निघून जातात आणि मग त्या मनाला त्या नामाची गोडी त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते. आणि म्हणून न कंटाळता नाम घेणे ही जबाबदारी जी आहे ती आमच्यावर आहे. इथं म्हटलंय की तिसरी भक्ती जी आहे त्याला विष्णू स्मरण असं म्हणतात. आता या ठिकाणी नाम उच्चारण असं म्हटलेलं नाही, तर नामस्मरण असं म्हटलेलं आहे. आणि स्मरण जे आहे त्या स्मरणाचा संबंध कोणाशी येतो? अंतःकरणाच्या घटकातला. तर त्या ठिकाणी बुद्धीचा संबंध येतो. स्मरण आणि विस्मरण हे दोन्हीही बुद्धीचे धर्म आहेत. मग हरिपाठामध्ये सुद्धा आपल्या समोर म्हटलेलं आहे की बुद्धी जपे नर दुर्लभ. नाम जे आहे ते बुद्धी पुरस्पर जो घेतो असा नर जो आहे तो विरळाच आहे, तो वेगळाच आहे की ज्याने बुद्धी पुरस्पर नामाचा काय केलेला आहे तर या ठिकाणी अंगीकार केलेला आहे. आता स्मरण करा असं सांगितलेलं आहे. स्मरण आम्हाला केव्हा होऊ शकतं? त्याच्याविषयी सतत ऐकतो, त्याच्याविषयी सतत बोलतो, त्यावेळेला त्याचा परिणाम म्हणून अंतःकरणामध्ये भगवंताचं स्मरण व्हायला काय होऊन जाते तर सुरुवात होऊन जाते. आता पहा, 30-35 वर्षापूर्वी एखादी घटना आमच्या जीवनामध्ये घडलेली असते.
पण त्याची वारंवार वारंवार आमच्या अंतःकरणाला आठवण होते. हे आठवण होण्याचं कारण काय आहे? जी घटना घडून गेलेली आहे ती वाणीद्वारे इतक्या वेळेला आम्ही इतरांना सांगितलेली आहे की त्याचा जो एक संस्कार अंतःकरणामध्ये उमटलेला आहे तो अत्यंत दृढतेने उमटलेला आहे आणि म्हणून ते सतत ती घटना आमच्या ठिकाणी स्मरण पावत असते. मग आता स्मरणाचं मुख्य कारण काय आहे? तर त्याचा संस्कार आतमध्ये उमटलेला असणं हे महत्वाचं आहे. मग सुरुवात उच्चारणापासून आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, की मुखाने आधी त्याचा उच्चार करा, पण उच्चार करता करता तो इतका मनापासून केला पाहिजे की त्या उच्चाराचं रूपांतर नामस्मरणामध्ये झालं पाहिजे. आता आमच्या ठिकाणी या नामाचं स्मरणामध्ये रूपांतर झालेलं आहे की नाही हे आम्हाला केव्हा लक्षात येईल? तर आपल्या समोर दोहा आहे कबीरांचा, राम हमारा जप करे हम बैठे आराम. म्हणजे राम राम असं कबीर न म्हणता रामच कबीर कबीर म्हणत होता असा त्याचा अर्थ आहे का? राम हमारा जप करे हम बैठे आराम याचा अर्थ असा होऊ शकतो का की रामच कबीर कबीर म्हणत बसला, मला काही राम नाम घेण्याची आता गरज राहिली नाही, असा त्याचा अर्थ नव्हे. तर कबीराने इतका नामाचा अभ्यास केलेला आहे, इतकं स्मरण आतमध्ये भगवंताचं त्यांच्या ठिकाणी घडलेलं आहे की नंतर जाणीवपूर्वक स्मरण न करता सुद्धा कामाच्या व्यापातून ज्या वेळेला शांतता मिळते आणि स्वतःकडे लक्ष जातं त्यावेळेला कबीरांना असा अनुभव असायचा की आतमध्ये नामस्मरण सतत चाललेलं आहे. त्याला म्हटलेलं आहे की राम हमारा जप करे. म्हणजे जीव जो आहे तो बुद्धी पुरस्पर या ठिकाणी नामस्मरण करत नाहीये, पण तरी सुद्धा त्या नामाचा खोलवर संस्कार इतका उमटलेला आहे की स्वतःकडे ज्या वेळेला त्यांचं लक्ष जातं त्यावेळेला आतमध्ये नामस्मरण चाललेलं आहे हे त्यांच्या लक्षात येत असे. आणि ह्या पद्धतीचा संस्कार आमच्या ठिकाणी उमटवून घेणं ही आमची जबाबदारी आहे. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. की स्मरणाचा विषय देव असावा. जसा श्रवणाचा विषय देव असावा आपण पाहिलं, बोलण्याचा विषय देव असावा असं आपण पाहिलं, तसं स्मरणाचा विषय सुद्धा देवच असावा. आमची स्मरणशक्ती खूप उत्तम आहे, पण आम्हाला काय काय आठवतं? भूतकाळात घडून गेलेल्या अनेक घटना आम्हाला जशाच्या तशा आठवतात, कारण त्या आमच्या स्मरणात जाऊन बसलेल्या आहे. त्या वारंवार आम्ही आमच्या मोठ्या लोकांकडनं ऐकलेल्या आहेत. जे त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे ते आम्ही दुसऱ्यांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे स्मरणामध्ये सुद्धा त्या गोष्टी जशाच्या तशा जाऊन बसलेल्या आहेत. मग आता इथं स्मरणाचा विषय तर आम्हाला सांगितलेला आहे देव असावा आणि आमच्या स्मरणाचा विषय जो आहे तो प्रपंच राहिलेला आहे. मग आता प्रपंचाचं स्मरण प्रपंचाचं विस्मरणात रूपांतर होऊन भगवंताचं स्मरणात रूपांतर होण्यासाठी जे काही आम्हाला करायचं आहे त्याला नामस्मरण भक्ती असं म्हणतात. अशी नामस्मरणाची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते की जे विस्मरणात गेलेलं आहे ते स्मरणात आणायचं आहे. विस्मरणात काय गेलेलं आहे? तर विस्मरणात देवाची भक्ती, देवाशी ऐक्य पावायचं, त्याचं माझं स्वरूप एकच आहे, हे सगळं आमच्या विस्मरणात गेलेलं आहे आणि म्हणून ते परत स्मरणात यावं म्हणून नामाचा आम्ही काय घेतलेलं आहे सद्यस्थितीमध्ये? तर आधार घेतलेला आहे. नाम हे साधन निवडलेलं आहे आणि या साधनाद्वारे आम्हाला परत आमच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीने होते ते सगळे संत आम्हाला समजून सांगतात. पण ते नाम घेत असताना नित्य नेम प्रातःकाळी, इथं नित्य शब्दाच्या खाली आपण अंडरलाईन करायला शिकलं पाहिजे की नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. जशी संध्या जी आहे ती त्रिकाल संध्या करावी म्हणतात. तिन्ही काळी संध्या करावी, सकाळी, दुपारी आणि संधिकालात म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. अशा तिन्ही काळात जशी संध्या करावी तसं नामधारकांनी तिन्ही काळामध्ये सुद्धा नाम घेण्याचा प्रयत्न करावा. आता तिन्ही काळात नाम घेण्याचं कारण काय आहे?
तर मध्येच प्रपंचाचे व्यवहार करता करता ते विस्मरणात जाऊ शकतं आणि म्हणून तिन्ही काळी त्याला आठवण्याचा जो प्रयत्न आहे तो करायचा आहे. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे की सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विन सर्वता राहोच नये. की सुखाचे प्रसंग असू देत, दुःखाचे प्रसंग असू देत, जीवनामध्ये हे दोन्ही तऱ्हेचे प्रसंग प्रारब्धाने आमच्या समोर सातत्याने येतात. पण हे दोन्ही प्रसंग जे आहेत त्या दोन्ही प्रसंगामध्ये न रमता सुखरूप असणाऱ्या रामाला कृष्णाला जर आठवायचं असेल तर हे दोन्ही प्रसंग जे आहेत ते आमच्या विस्मरणात गेले पाहिजे आणि स्मरणात मात्र फक्त राम नावाचं तत्वच राहिलं पाहिजे. आणि म्हणून सुखाचा प्रसंग असू दे, दुःखाचा प्रसंग असू दे, प्रपंचातले अनेक उद्वेग असू देत किंवा चिंता असू दे. आता सद्यस्थितीमध्ये तर प्रत्येकाला त्या कोरोनाची भीती आणि चिंता मनाला जडलेली आहे. या सगळ्या ठिकाणी नाम हा एक खूप मोठा आधार आहे आणि म्हणून भवसागरातून ज्याला तरुण जायचं आहे त्यांनी नामस्मरणाला कधीही सोडू नये. प्रत्येक वेळी, प्रत्येक काळी, कुठल्याही प्रसंगी नाम अखंड घेता येतं आणि ते घेण्याचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी आपल्याला समर्थ सांगतात. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. सुखाचे भोग समोर येऊ देत किंवा दुःखाचे भोग समोर येऊ दे, पण दोन्हीही ठिकाणी नामस्मरणाची कास किंवा नामस्मरण मात्र आम्ही कधीही सोडू नये असं या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगतात. की नामस्मरण जे आहे ते कुठल्याही काळात करता येतं. त्याला स्नान झाल्यावरच ते घेतलं पाहिजे, गादीवर पडून ते घेऊ नये असं कुठल्याही प्रकारचं बंधन नामस्मरण भक्तीला नाही. म्हणून संपत्तीचा काळ असू दे किंवा विपत्तीचा काळ असू दे, घरात असू दे किंवा बाहेर असू दे. आता प्रवासाचे कितीतरी प्रसंग तुम्हाला आम्हाला जीवनामध्ये येतात आणि करावा लागतो. आता प्रवासातला जो वेळ आम्हाला मिळतो त्या वेळेला आम्ही मनापासून नाम घेऊ शकतो जर मनापासून तसं ठरवलेलं असेल तर. अन्यथा प्रवासात सुद्धा चिंतन दुसरंच चाललेलं असेल, अजून किती वेळ आहे, अजून किती गावं यायचे, ह्या चिंतनापेक्षा गाडी लेटच का झाली इत्यादी तक्रारी करत राहण्यापेक्षा त्याही प्रसंगामध्ये नामाची कास न सोडता जर आम्ही सतत त्या स्मरणात राहिलो तर वेळ कसा निघून जातो ते लक्षात सुद्धा येत नाही. समर्थ म्हणतात नामाचे या ठिकाणी आपल्याला फळं सांगितलेली आहेत. त्या फळामध्ये सांगितले की नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. आता संकटांना संकटाचा दर्जा राहत नाही. जो नाम घेतो त्याच्या आयुष्यात संकटच येत नाही असा त्याचा अर्थ नाही, पण त्या संकटांवर मात करण्याची जी शक्ती आहे ती मात्र त्याला या नामस्मरणाच्या अखंड अभ्यासामुळे प्राप्त झालेली असते. त्याच्या जीवनात विघ्न येत नाही असाही भाग नाही, पण विघ्नांना विघ्नाचा दर्जा राहत नाही. तर त्याही प्रसंगातून सही सलामत कसं सुटता येईल ह्याची जी वैचारिक शक्ती आहे तीही त्या नामधारकाला सतत चाललेल्या नामानुसंधानामुळे प्राप्त होऊन जाते. खूप सुंदर फळ या ठिकाणी की नामस्मरणे पाविजेते उत्तम पदे. उत्तम पद म्हणजे विष्णुपद, विष्णुपद म्हणजेच ब्रह्मपद, ब्रह्मपद म्हणजे स्वस्वरूपाचा अनुभव. तिथपर्यंत या नामाच्या साह्याने तुम्हाला आम्हाला पोहोचता येतं. आणि म्हणून नामस्मरणाने संकट जातात, विघ्न जातात आणि उत्तम पदाची प्राप्ती होते असं सुंदर फळ या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर कोणाला जर भूत पिशाच इत्यादी बाधा झाल्याची कल्पना झालेली असेल तर त्याही गोष्टी नामस्मरणाच्या साह्याने जातात. आता ह्या बाधा कशामुळे होतात? समर्थ त्याचं मनाच्या श्लोकात उत्तर सांगून देतात. अहो ज्या नरा राम विश्वास नाही तया पामरा बाधिजे सर्व काही. की ज्यांचा रामावर विश्वास नाही, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या पराक्रमावर, त्याच्या भक्तवत्सलतेवर ज्याचा विश्वास नाही त्याला ह्या प्रकारच्या भूतपिशाच्याच्या बाधा होऊ शकतात. पण ज्याचा त्या रामावर पूर्ण विश्वास आहे त्याला मात्र अशा कुठल्याही बाधा होत नाहीत. म्हणजे या होणाऱ्या बाधांकडे पूर्णपणे तो दुर्लक्ष करू शकतो. नामाने विषबाधा सुद्धा नाहीशी होते. आता मीराबाई, संत मीराबाईंच्या आयुष्यातलाही प्रसंग आपल्याला माहिती आहे. तसंच संत वेणाबाईंच्या
आयुष्यातला सुद्धा प्रसंग आपल्याला माहिती आहे की समाजकंटकांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना ज्या वेळेला विष प्राशन करायला भाग पडलं त्यावेळेला ते विष सुद्धा त्यांनी नामाच्या अनुसंधानामध्ये घेतलेलं असल्यामुळे त्यांना त्याची बाधा झाली नाही. म्हणून नामे विषबाधा हरती असं या ठिकाणी त्याचं फळ सांगितलेलं आहे. त्यानंतर हे नाम सर्व काळी शरीराच्या कुठल्याही अवस्थेमध्ये असताना तुम्ही आम्ही घेऊ शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाळपणी, तारुण्य काळी, कठीण काळी, वृद्धापकाळी, सर्व काळी, अंतकाळी नामस्मरण करावे. आता अंतकाळी नामस्मरण आमच्या ठिकाणी यायला हवं असेल तर काय करावं लागेल हो? आधीचे सगळे क्षण त्या नामाच्या अनुसंधानात आम्ही ठेवतो की नाही ह्याच्यावर त्या अंतकाळी आमच्या मनामध्ये येईल की नाही येईल हे ठरणार आहे. मग आधीचे क्षण जो सतत नामस्मरणामध्ये घालवतो त्याचा शेवटचा क्षण सांभाळण्याची जी जबाबदारी आहे ती ईश्वर घेतो. पण आधी कधीच त्याचं नाम घेणार नाही आणि मग शेवटच्या क्षणी मात्र ते माझ्या मुखात यावं असं जर वाटत असेल तर कुठंतरी काहीतरी या ठिकाणी आमचं चुकत आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता या रामनामाचा महिमा कोणी जाणलेला आहे तर शंकरांनी जाणलेला आहे असं या ठिकाणी म्हटलंय. आणि आपल्याला माहिती आहे की काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी सुद्धा ज्याचा अंतकाळ त्या काशी क्षेत्रामध्ये होतो त्याला शेवटच्या क्षणी त्याच्या कानामध्ये रामनामाचा मंत्र श्री शंकर सांगतात आणि मग तो मुक्त होतो. अशा पद्धतीच्या कथा प्रचलित आहे. आणि अखंड रामनाम घेण्यासाठी शंकर जो आहे तो आपल्याला माहिती आहे की अखंड रामाचं अनुसंधान करणारा आहे आणि रामाचं नाम घेणारा आहे. जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्ती क्षेत्र रामनामे करुणी असं समर्थांनी इथं त्यांचा दाखला दिलेला आहे. त्यानंतर वाल्मिकी ऋषींचं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की उफराट्या नामे तरला. आपल्याला माहिती की सुरुवातीला वाल्या कोळी, त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांना लुबाडून तो आपला प्रपंच चालवत असे. मग त्या ठिकाणी असं अखंड त्याचं जीवन चाललेलं असल्यामुळे रामनामाचा त्याला कधीच त्या ठिकाणी स्पर्शही झालेला नव्हता. पण एकदा नारदांची गाठ पडली. त्या नारदांच्या सत्संगतीमुळे नारदांनी त्याला रामनाम दिलं आणि मग वाल्याचा वाल्मिकी झाला. पण सुरुवातीला राम राम असं न म्हणता त्याच्या मुखामध्ये जी त्याला सवय लागलेली होती इतरांना मारा मारा मारा, तर या ठिकाणी तो म्हणत सुद्धा होता राम न म्हणता मरा मरा म्हणता म्हणता त्याचा राम राम कधी जप होऊन गेला आणि सुरू झाला हे त्याला कळलं सुद्धा नाही. आता उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउठी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता दोन पद्धतीने की एकदा तो मरा मरा म्हणता म्हणता त्याचं राम राम हा जप होऊन गेला हा एक भाग, आणि दुसरा वैखरी वाणीद्वारे राम राम म्हणता म्हणता ते नाम कधी आत उतरत 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 परावाचेपर्यंत जाऊन पोहोचलं आणि तिथं असणारं जे रामाचं अधिष्ठान असणारं असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे, राम म्हणजेच जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याची त्याला पूर्णपणे काय झालेली आहे तर त्या ठिकाणी प्राप्ती झालेली आहे. त्याला त्याचा अनुभव आलेला आहे आणि त्या अनुभवामध्ये भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे की रघुनाथाचं चरित्र या वाल्मिकी ऋषींनी पूर्णपणे आधीच लिहून ठेवलेलं होतं. नंतर एक उदाहरण दिलेलं आहे ते प्रल्हादाचं दिलेलं आहे. प्रत्यक्ष स्वतःच्या पित्याकडूनच या प्रल्हादाला नाम अभ्यास करत असताना अतिशय त्रास झालेला आहे अशा कथा आपण भागवतामध्ये खूप वेळेला ऐकतो. आणि भागवतामध्ये या कथा ऐकतो की त्याच्या वडिलांनी त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलेला आहे, नाम घेऊ नको म्हणून कितीदा तरी त्याचा बंदोबस्त केलेला आहे, त्याला शिक्षा दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा नामाभ्यास मात्र या प्रल्हादानी कधीही सोडलेला नाही. आणि त्याचं त्याला फळ काय मिळालेलं आहे तर अनेक आघातापासून तो सुटलेला आहे. म्हणजे कितीही संकट त्याच्यावर आली तरी त्या संकटातून तो सही सलामत त्या ठिकाणी सुटलेला आहे. आणि तिसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ते अजामेळ्याचं.
की त्यांनी मुलाचं नाव संत संगतीत आल्यामुळे आपल्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं होतं आणि मुलाच्या निमित्ताने का होईना पण शेवटच्या क्षणी त्याच्या मुखामध्ये नारायणाचं नाम आल्यामुळे तोही नंतर तरुण गेलेला आहे. ह्या पद्धतीने इथं नामाचा महिमा ज्यांच्या चरित्रामध्ये सांगितला गेलेला आहे असे 3-4 उदाहरणं या ठिकाणी आपल्याला समर्थांनी सांगून ठेवलेले आहेत. त्यानंतर नामे पाषाण तरले, की रामचरित्रामध्ये सेतुबंधन करत असताना, सेतू बांधत असताना त्या ठिकाणी प्रत्येक दगडावर राम नाम लिहिलं आणि ज्या दगडावर राम नाम लिहिलं तो दगड तरत असे. या पद्धतीच्या कथा कीर्तनकार आपल्या समोर ठेवतात. मग आता नामानी जर अचेतन असणारे दगड तरत असतील तर तुमच्यात आमच्यासारखे सचेतन जीवात्मे नामस्मरणाच्या साह्याने या भवसागरातून तरुण जाणार नाहीत का? असा एक छान मुद्दा या ठिकाणी आपल्याला आपल्या ठिकाणी पाहता येतो की महापापी तेची झाले परम पवित्र, की असे असंख्य भक्त जर उद्धरलेले आहेत. हे दाखले कशासाठी द्यायचे आहेत तर नामावरचा विश्वास तुमचा आमचा दृढ व्हावा आणि नामस्मरण भक्ती करायला तुम्ही आम्ही मनापासून लागावं. आता नंतर म्हटलेलं आहे की परमेश्वराची अनंत नामे आहेत. हेच नाम घेतलं तर तुम्ही तराल, बाकीचे नाम घेतले तर तरणार नाही असा कुठलाच भाग नाही. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताची हजारो नाम दिलेली आहेत, पण हे हजारो नाम मिळून एका विष्णूचंच पूर्णपणे वर्णन करणारी आहेत. म्हणून त्यातलं जे नाम आवडेल ते तुम्ही आम्ही घेऊ शकतो, परंतु ते मनापासून घेण्याचा मात्र प्रयत्न केला पाहिजे. सहस्त्रनामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक, नाम स्मरता पुण्य श्लोक होई जे स्वये, की नाम घेता घेता पतिताचा पावन केव्हा होऊन जातो ते लक्षात सुद्धा राहत नाही. आणि खूप मोठं आश्वासन इथं दिलेलं आहे की इतर साधना करण्यापेक्षा काहीच न करुनी प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी. की इतर साधना आपल्याकडनं घडली नसतील किंवा इतर साधना करण्याची आपली इच्छाही नसेल, पण तरी नुसतं या सहस्त्रनामामधलं एखादं नाम जरी तुम्ही आम्ही घेण्याचा मनापासून प्रयत्न केला तरी सुद्धा भगवंत जो आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की सांभाळतो. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती. की कळत न कळत तुमच्या आमच्याकडनं अनंत चुका घडलेल्या असतात, अनंत चुकीचे कर्म घडलेले असतात, त्यातून अनेक नको त्या गोष्टी घडलेल्या असल्यामुळे पापाची निर्मिती होते. पण ह्या सगळ्यांचं जे काही दोष निर्माण झालेले आहेत, महापाप जे काही तुम्हाला आम्हाला लागलेलं आहे ते सुद्धा पूर्णपणे नाहीस करण्याचं सामर्थ्य जे आहे ते रामनामामध्ये आहे. हरिपाठामध्ये सुद्धा आपल्या समोर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे, की पापाचे मोठे डोंगर मोठे कळप सुद्धा या राम नामा पुढे नंतर टिकत नाहीत. आणि म्हणून अगाध महिमा नवचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळाहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. परत शंकराचं या ठिकाणी छान उदाहरण दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की समुद्र मंथनाच्या वेळेला आधी अमृत काढण्यासाठी जरी ते मंथन चाललेलं होतं तरी आधी जे त्यातून बाहेर आलं ते विष बाहेर आलेलं आहे. आणि आता या विषामुळे ते जर कोणाच्या पोटात गेलं तर सगळी जनता या ठिकाणी काय होणार आहे तर मृतप्राय होणार आहे. मग तो विष कोणाच्या हाती लागू नये म्हणून कोणी प्राशन केलेलं आहे तर शंकरांनी प्राशन केलेलं आहे. आता हे विषासारखं आतमध्ये गेलेलं द्रव पाहिल्यानंतर त्याच्या अंगाची लाही लाही झाली असं त्या ठिकाणी म्हटलंय की या विषामुळे काय झालेलं आहे तर पूर्णपणे अंगाची लाही लाही होत होती. आतून खूप गरम अंग असं त्याचं झालेलं होतं, गरम वाफा येत होत्या. मग त्या वेळेला त्या शमवण्यासाठी आधी त्यांनी बाह्य उपचार केलेले आहेत. कुठले उपचार केलेले आहेत बाह्य तर थंड रक्ताचे असणारे प्राणी म्हणजे सर्प त्यांनी गळ्यात घातलेले आहेत, शीतल असणारी गंगा त्यांनी डोक्यावर घेतलेली आहे, त्यानंतर
चंद्र जो शीतल आहे तोही त्यांनी डोक्यावर धारण केलेला आहे, पण हे सगळं बाहेरचे उपचार करूनही त्या विषाची दाहकता कमी होत नव्हती. पण आतून ज्या वेळेला त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला मात्र त्याचा हा हलाहलाचा दाह जो आहे, विषप्राशनाचा जो दाह आहे तो पूर्णपणे शमलेला आहे. मी या उदाहरणावरून आपण काय समजायचं की नाम साधना जी आहे ती अंतरंग साधना आहे. ती आतूनच तुम्हाला आम्हाला पूर्णपणे अमृताचा अनुभव देणारी आहे. आणि म्हणून अमृताहुनी गोड असं नामदेवांनी सुद्धा नामाला म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे नामस्मरण भक्ती जी आहे ती अत्यंत कलियुगातल्या लोकांसाठी अत्यंत महत्वाची अशी आहे. दुसरा एक भाग आपल्या समोर आहे की मोखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की ज्या क्षणी आपण नाम घेतो त्याच क्षणी आपल्याला मुक्तीचा अनुभव येतो. आता म्हणजे नेमकं काय होतं, इतर साधना करत असताना काही काळानंतर आपल्याला मोक्ष मिळतो असं सांगण्यात येतं, पण मुखी नाम हाती मोक्ष हे कसं काय, तर ज्या वेळेला आपण नामामध्ये तल्लीन होऊन जातो त्यावेळेला भूतकाळाचाही विसर पडलेला असतो, भविष्य काळात मारणाऱ्या उड्या सुद्धा थांबलेल्या असतात आणि वर्तमान कालामध्ये नामस्मरणामध्ये रंगून गेल्यामुळे तो जो काळ आहे तो मोक्ष सुखाचाच असतो. पण त्यासाठी हनुमंतासारखं त्या नामामध्ये रंगून जाण्याची युक्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला साधली पाहिजे. आता ज्याचं नाव आपण घेतो ते त्याचं नाम आणि त्या नामाच्या माध्यमातून जी व्यक्त झालेली देवता आहे ती देवता कुठेतरी वेगळी आहे, त्याचं नाम कुठेतरी वेगळं आहे आणि कालांतरेने ती तुम्हाला आम्हाला भेटणार आहे. असं जर आम्हाला काही गैरसमज असेल तर तोही चित्तातला आपण घालवून टाकला पाहिजे. कारण गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम हाच कलियुगातला भगवंताचा अवतार आहे. म्हणजे ज्या क्षणी आम्ही नाम घेतो त्याच क्षणी जर चित्ताला समाधान प्राप्त झालेलं असेल तर ते समाधान हेच त्या रामाचं खरं स्वरूप आहे हे लक्षात घ्यावं. आणि नामस्मरणाने काय मिळालं पाहिजे तर समाधान प्राप्त झालं पाहिजे. आता नाम घेत असताना मग फजिती कुठं होते आमची, नेमकी फजिती नामधारकांची कुठे होते, तर नाम घेत असताना सुद्धा काही विधी निषेध आम्हाला सांगितलेले आहेत की ज्याला नामस्मरणाच्या माध्यमातून मोक्ष सिद्ध करायचा आहे त्यांनी आपली वाणी इतर कुठल्या निंदा नालस्ती करणाऱ्या शब्दांनी कधीही विटाळू देऊ नये. असं आपल्या समोर एक बंधन आहे की त्या जे नाम आपण घेतो त्या नामावर त्या नामातला नामी असणारा जो राम, जो वाच्यार्थाने दाशरथी राम आहे आणि लक्षार्थांनी ब्रह्मस्वरूप राम आहे, तो त्यामध्ये जेव्हा नाम घेतो त्याच वेळेला माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट झालेला आहे असा विश्वास असला पाहिजे. आणि आता हा विश्वास धारण करत असताना थोडा शास्त्राचा अभ्यास असल्याशिवाय असा विश्वास आमच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आता नाम घेणाऱ्या जीवानी थोडासा विचार करून पाहायचा आहे की ज्या वेळेला मी नाम घेतो त्यावेळेला ते नाम घेण्यासाठी आतमध्ये काय काय व्यवस्था त्या ठिकाणी भगवंतानी करून ठेवलेली आहे. आता जीवात्मा जे नाम घेतो ते नुसतं जड असणाऱ्या वैखरीने घेतो का त्या वैखरीच्या मागे सुद्धा चैतन्याची सत्ता आहे. चैतन्याच्या सत्तेशिवाय जीवाला कधीही नाम घेता येत नाही. म्हणून ज्या ज्या वेळेला तो नाम घेतो त्या त्या वेळेला त्याला त्या चैतन्याच्या सत्तेचाच तिथं अनुभव आलेला असतो. आणि ही चैतन्याची सत्ता म्हणजेच तर परब्रह्म आहे, ही चैतन्याची सत्ता म्हणजेच तर लक्षार्थाने असणारा राम आहे. मग मी आधी चैतन्याची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेवर मी नाम घेत आहे. म्हणून जेव्हा मी नाम घेते त्यावेळेला तो भगवंत माझ्या वाणीच्या माध्यमातून तिथंच पूर्णपणे चैतन्याच्या साह्याने उपलब्ध असतो. हे लक्षात ठेवलं तर ज्या क्षणी नाम त्या क्षणी भगवंताची भेट असं या ठिकाणी अनुभव यायला काहीच हरकत नाही. पण त्यासाठी नामाच्या मागचा नामी कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ज्याचं मी नाम घेतो त्या दाशरथी रामाचा आणि या ब्रह्मरूप असणाऱ्या रामाचा नक्की संबंध काय आहे. तर आपल्या समोर मांडणीच आहे की निर्गुण निराकार जो राम आहे
तोच ईश्वर रूप राम आहे आणि तो सगुण साकार होऊन भक्तासाठी म्हणून किंवा धर्म संस्थापनार्थाय म्हणून तो त्या ठिकाणी अवतार घेऊन आलेला असतो। आणि म्हणून अवतार रूपी श्रीरामाचं नाम घेत असतानाच ईश्वर रूप आणि ब्रह्मरूप राम सुद्धा त्यामध्ये अनुस्यूत असतोच। हे लक्षात ठेवून ज्या वेळेला आम्ही नाम घेतो तेव्हा राम कधीतरी भेटेल, नशिबात असलं तर भेटेल, इतकं मी नामस्मरण करते पण अजून मला त्याचं दर्शनच होत नाही, या पद्धतीने असले काही विचार जे आम्हाला मागे नेणारे आहेत या क्षेत्रात असे विचार येणार नाहीत। तर ज्या क्षणी नाम त्या क्षणीच राम माझ्या हृदयात आहे, कारण चैतन्य रूप रामाच्या सत्तेवरच जीवरूप असणारा राम दाशरथी रामाचं नाम घेत आहे आणि तो या तिन्ही ठिकाणी चैतन्य रूपाने पूर्णपणे या ठिकाणी अनुस्यूत आहे। हे जर लक्षात असेल तर नाम घेता घेताच नामीशी एकरूप होण्याची सुद्धा व्यवस्था या नाम साधनामध्ये आहे। या नाम साधनेच्या बाबतीमध्ये डॉक्टर काकांची एक सुंदर ओवी आपल्या समोर आहे की नामे पतिता पावनपण, की नामामुळे काय काय होतं तर नामे पतिता पावनपण, आम्ही जे स्वस्वरूपापासून ढळलेले म्हणजेच पतित झालेले जे तुम्ही आम्ही आहोत ते तुम्ही आम्ही नाम घेता घेता पावन होऊन जातो। दुसरं त्याचं फळ सांगितलंय, पावन झाल्यानंतर पावना मुमुक्षता पूर्ण, की जो शुद्ध होतो नाम घेता घेता ज्याचं अंतःकरण शुद्ध होतं त्याच्या ठिकाणी मोक्षाची तळमळ लागते आणि मोक्षाची तळमळ लागल्यानंतर तो ब्रह्मरूप रामाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो। म्हणून पावना मुमुक्षता पूर्ण, की मोक्षाची तळमळ जी आहे ती त्याच्या चित्तामध्ये निर्माण होते। मुमुक्षते साधनारोहण, की तीव्र मुमुक्षता ज्या वेळेला त्या जीवाच्या चित्तामध्ये प्रगट होते त्यावेळेला तो मनापासून सर्व साधना श्री गुरूंनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करतो। मग नामामुळे आम्हाला हे झालेले लाभ आहेत। आधी कळत न कळत घेतलेलं नाम सुद्धा आम्हाला पतित असणाऱ्या आम्हाला पावन करतं, पावन झालेल्या जीवाला मुमुक्षत्व लाभतं, मुमुक्षता ज्याला लाभते त्याला त्यानंतर महापुरुष संश्रयाचा लाभ होतो आणि त्यांच्याकडून जे सबीज नाम आम्हाला मिळतं त्याला त्यांचं स्वतःचं त्या ठिकाणी कल्याणाचा आशीर्वाद असतो। त्यानंतर त्यांच्या संप्रदायातून त्यांना जी शक्ती प्राप्त झालेली आहे ती शक्ती सुद्धा त्या नामामध्ये असते आणि असं नाम ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला मिळतं आणि आम्ही मनापासून घेतो त्यावेळेला परिपूर्ण अशी ती नामसाधना होऊन जाऊ शकते। साधन तैसी साध्यता नामा असे तत्वता, नाम नावाचं एक वेगळं साधन आहे आणि त्या साधनाच्या द्वारे मला कुठंतरी जाऊन राहायचं आहे असा या ठिकाणी भाग नाही, की रेल्वे एक साधन आहे आणि त्या रेल्वेच्या साधनाने मला मी ठरवलेल्या एखादा मुक्कामाच्या गावी जायचं आहे, म्हणजे त्या गावी मुक्कामी जायचं आहे, या पद्धतीने साधन वेगळं आणि गाव वेगळं असं या उदाहरणामध्ये जसं दिसतं तसं नामाच्या ठिकाणी नाही। तर साधन तैसी साध्यता नामा असे तत्वता, नाम हे साधन रूप सुद्धा आहे आणि साध्य रूप सुद्धा आहे आणि नाम नाम नामची स्मरता सर्व सिद्धी, की मनापासून संतांनी घेतलं तसं जर आम्ही नाम घेण्याचा सतत प्रयत्न केलेला असेल तर आम्हाला सर्व सिद्धी। आता किती सिद्धी मिळवण्यासाठी आम्हाला नाम घ्यायचं आहे? मुख्य सिद्धी जी आहे ती एकच आमच्या समोर सातत्याने आमचे श्री गुरु ठेवत असतात आणि ती सिद्धी जर कुठली आहे तर जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी अशी ती सिद्धी आहे आणि ती सिद्धी प्राप्त करण्यासाठी आम्हाला हे नाम घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। एक छान आपल्या समोर डॉक्टर काका त्यांच्या व्यवसायातला एक अनुभव ठेवतात। ते म्हणतात की एक कीर्तनकार त्यांना कुठंतरी कळलं की मी अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा काही काम करतो आहे आणि डॉक्टरकीची या ठिकाणी प्रॅक्टिस सुद्धा करतो आहे। त्यावेळेला त्यांची तब्येत बरी नसताना ते माझ्याकडे तपासण्यासाठी आले। आता तपासणं वगैरे सगळं झाल्यानंतर आता कीर्तनकार आणि डॉक्टर काका प्रवचनकार आणि ते कीर्तनकार, आता कीर्तनकार आणि प्रवचनकार दोघं भेटल्यानंतर त्यांच्याकडनं आता काही आपण फीस घ्यायची नाही असं काकांनी ठरवलेलं होतं। मग काकांनी त्यांच्याकडनं काही फी वगैरे घेतली नाही। त्यावेळेला आता काहीतरी यांना दिलं पाहिजे एखादा विचार, म्हणून ते कीर्तनकार डॉक्टर काकांना म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही नाम घेत जा
आणि मग डॉक्टर काकांनी त्यांना प्रश्न विचारला की अहो खरं सांगा, आपल्यावर नाम घेण्याचीच वेळ का आलेली आहे? आता पहा की आपलं शास्त्र आपल्याला समजून सांगतं की जीवो ब्रह्मैव नापराहा, की जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे. मग ब्रह्मरूप असणाऱ्या जीवाला परत ब्रह्मरूपते पर्यंत पोहोचण्यासाठी नाम नावाचं साधन का करावं लागतं? त्याचं एकच कारण आहे की स्वरूपापासून आम्ही ढळलेले आहोत आणि म्हणून परत स्वरूपापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून नामसाधना तुमच्या आमच्या समोर ठेवलेली आहे. ती जर यथायोग्य पद्धतीने केली तर नाम आणि साधना असे दोन भाग त्याचे न होता, साधन आणि साध्य असे त्याचे दोन भाग न करता सुद्धा नाम घेता घेताच हाती मोक्ष येतो, असं संतांनी आपल्याला काय दिलेली आहे तर ग्वाही दिलेली आहे. आणि नामाला वेदामध्ये परब्रह्माची काय आहे तर योग्यता दिलेली आहे. एतद आलंबनम श्रेष्ठ असं ओंकार हे त्या वैदिक नाम आहे आणि त्या माध्यमातून वेदांनी सांगितलेलं आहे की हे आलंबन कसं आहे तर सर्वश्रेष्ठ आहे. तर दैवताचे नाम आणि दैवत यामध्ये काहीच भेद नाही असा नाम घेणाऱ्याचा दृढ निश्चय असला पाहिजे. अन्यथा नाम घेणारा मी वेगळा, नाम देणारा गुरु वेगळा, त्यात अनुस्यूत असणारा नामी वेगळा, असं भेदबुद्धीने जर आम्ही नाम घेत गेलो तर ते अभेदापर्यंत पोहोचण्याची जी व्यवस्था त्यात सांगितलेली आहे त्या व्यवस्थेपासूनच आम्ही दूर होतो. म्हणून जो नाम देणारा आहे तोच नामी आहे हे लक्षात ठेवावं आणि मनापासून नाम घ्यावं. नामधारक कधी नामीपर्यंत पोहोचेल हे लक्षात सुद्धा येणार नाही. वास्तविक पाहता प्रत्येक जीव हा नामीचं स्वरूपच आहे, पण ते तो विसरलेला असल्यामुळे त्याला आता वेगळेपणाने परत नाम घेत घेत परत आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचावं लागतं. अशी सुंदर या ठिकाणी नामस्मरण भक्ती आपल्या समोर ठेवलेली आहे. आता ते नाम कसं घेतो तर राम नाम सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम है कुछ और, असं सांगितलेलं आहे की आम्ही पण राम नाम घेतो आणि प्रल्हादाने सुद्धा रामनाम घेतलेला आहे. पण नाम घेता घेता तो प्रत्यक्ष खांबामध्ये सुद्धा भगवंत आहे, चराचरात तो भरून व्यापून राहिलेला आहे, इतका त्याचा दृढ निश्चय झालेला होता. आणि त्याच्या त्या निश्चयामुळे तुझा भगवंत कुठं आहे दाखव, या खांबात आहे का, असं वडिलांनी विचारल्यानंतर तो आत्मविश्वासाने सांगतो की इथं सुद्धा माझा भगवंत आहे आणि भगवंत त्या ठिकाणी त्याला प्रगट होऊन दर्शन देतो. मग आता प्रत्यक्ष खांबामध्ये सुद्धा भगवंत आहे असा प्रल्हाद असा भाव असणारा प्रल्हाद कुठे, आणि प्रत्यक्ष गुरु मध्ये परब्रह्म असतानाही त्यांना आम्ही नामाच्या माध्यमातून कधी तिथपर्यंत पोहोचू असं विचारणारे पामर असणारे साधक तुम्ही आम्ही कुठे, या पद्धतीने विचार करावा. मनापासून नाम घ्यावं. नाम घेता घेताच आम्ही नामीशी एकरूप आहोत असा विचार जर करत गेलो तर नामाच्या माध्यमातून एक परिपूर्ण साधन असं या कलियुगामध्ये श्रेष्ठ असणारं साधन, सोपं असणारं साधन, सुटसुटीत असणारं साधन हाती असून सुद्धा रडारडी करणं तुम्हाला आम्हाला शोभतं का? मग हे सुंदर साधन हातात घ्यावं आणि साध्य पर्यंत तुम्ही आम्ही पोहोचावं अशी या ठिकाणी समर्थांना प्रार्थना करू आणि थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.